सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे, सर्वांना वंदन आहे. ज्याचा भार अत्यंत अधिक आहे तो भार संख्यात्मक दृष्टीने सुद्धा आणि गुणात्मक दृष्टीने सुद्धा, म्हणून त्याला केवळ भारत न म्हणता महाभारत म्हटलं. अशा महाभारताच्या संक्षिप्त रूपातील या कथाभागाचं अवगाहन करण्याचा प्रयत्न आपण सर्व करत आहोत. आणि त्यातून आजच्या घडीला मला व्यक्तिशः, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या संपूर्ण परिवारासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि काही लोकांच्या बाबतीत विश्वाच्या दृष्टीने सुद्धा काय काय म्हणून करण्यासारखं आहे, या सर्वाचा विचार आपण करत आहोत. आणि त्या दृष्टीनं आजचा कथाभाग फारच महत्वाचा आहे. आपण पाहिलं की कौरव आणि पांडव यांच्यामध्ये उत्कृष्ट निर्माण व्हायला लागलं आणि पांडव प्रत्येक बाबतीत सरस ठरत चालले. अरे एखादा सरस असेल तर त्याची सराहना करणं हे आपलं कर्तव्य आहे, सम्यक स्तुती करणं आपलं कर्तव्य आहे. आणि ते गुण आपल्यामध्ये कसे आत्मसात आपल्याला करता येतील याचा प्रयत्न करणं हे कर्तव्य असताना, असं करण्याच्या ऐवजी त्यांच्या सद्गुणांवरती आपण हताश होणं, याला मत्सर असं म्हणतात. दुसऱ्यांच्या गुणांमुळं किंवा दुसऱ्यांच्या कीर्तीमुळं किंवा दुसऱ्यांच्या प्रसिद्धीमुळं, दुसऱ्याच्या प्रगतीमुळं मला जर वाईट वाटत असेल तर त्याला मत्सर असं म्हणतात. परगुण विद्वेष म्हणजे मत्सर. दुसऱ्याच्या गुणाबद्दल द्वेष वाटणं याला काय म्हणायचं? मत्सर म्हणायचं. आणि कलियुगामध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे. प्रायः सर्वांच्याच बाबतीत कमी अधिक प्रमाणामध्ये मत्सर आहे. म्हणून समर्थांनी त्याला मत्सराचे सुणे असं म्हटलं, त्याला पिसाळलेलं कुत्र म्हटलं. आणि हा मत्सर एकदा जीवनामध्ये शिरला की दुसऱ्याचं चांगलं बघवेन असं व्हायला लागतं. आणि जेव्हा तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं बघवेन असं होतं तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या घटनांसाठी दार बंद करून टाकता. आणि म्हणून सतत माणसाने आत्मचिंतन करत राहावं, स्वतःच्या मनाकडं पाहत राहावं की मी तर मत्सरग्रस्त नाहीये ना. निर्मत्सरी असणं खूप आवश्यक आहे, तरच तुम्हाला दुसऱ्यांमधील सद्गुण वेचता येतील. आणि असं न केलं तर मग यमराज आपल्याला वेचून घेणार आहे, माझ्या कामाचा आहे. पण दुर्दैवानं कौरवांच्या बाबतीत असंच घडलं. आणि कौरव पांडवांची ही प्रगती पाहू शकेन असे झाले. त्यात त्यांच्या आंधळ्या बापाचं आंधळ प्रेम, आंधळ प्रेम काही फक्त एकाच प्रकारचं नसतं. जय जय रघुवीर समर्थ, हे बाप बेट्यांचं प्रेम पण आंधळच आहे. आपल्या मुलांना योग्य मार्गावर आणण्याच्या ऐवजी, त्यांना अनुशासनात ठेवण्याच्या ऐवजी, वेळ प्रसंगी त्यांना कारावासात टाकण्याची आवश्यकता असेल तर ते करण्याच्या ऐवजी त्यांचा बाप सिंहासनावर बसलेला आंधळा धृतराष्ट्र हा
कौरवांना फूस लावतोय आणि पांडवांच्या हत्येची योजना बनवतो. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. सिंहासनावर बसलेला राजा असं करतो. आणि यांना वारणावतास पाठवलं गेलं. लाक्षागृहामध्ये यांचा निवास करवला. पण विदुर इतके हुशार आहेत, त्यांची योजना इतकी अचूक काम करून गेली. आणि याचं एकच कारण आहे, विदुरांच्या जीवनामध्ये सत्याला महत्व आहे, न्यायाला महत्व आहे आणि उपासनेला महत्व आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्म योगे वयघालवावे, सर्वांखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या प्रत्येकच योजना कितीही चांगल्या हेतूच्या असतील, किती चांगल्या प्रकारच्या असतील, पण त्या सर्वच्या सर्व योजना सफलपणे क्रियान्वित होतीलच असं नाही. काळ वेळही पाहावी लागते, पण त्याही पेक्षा जास्त त्याच्या मागे भगवंताचं अधिष्ठान आहे की नाही हे पाहावं लागतं. आणि म्हणून विदुरानी, जो सदैव सत्याचा अनुगामी आहे, पक्षधर आहे, जो सदैव सत्य, न्याय, नीती, मर्यादा यानेच स्वतः वागतो आणि इतरांकडून वागण्याची अपेक्षा ठेवतो, त्याच्या या सर्व योजनांना फळ आलं, अनुकूल फळ आलं. त्याचं तेच कारण आहे. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा म्हटलं, ऐसे परम सख्य धरिता, देवासी लागे भक्ताची चिंता. पांडव लाखा जोहरी जळता, विवरद्वारे काढिले श्रीराम. देव भक्तांचा कैवारी, देव पतिता सितारी. होये सहाकारी, अनाथांचा श्रीराम. देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळधरू. देवास भक्तांचा विसरू पडणार नाही श्रीराम. सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची पालटेना. देव कदा पालटेना शरणागतासी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. पांडव लाखा जोहरी जळता, विवरद्वारे काढिले. आता मुळात हे केलेलं आहे विदुरांनी, पण समर्थांनी श्रेय दिलं भगवंताला. का? कारण विदुर भगवंताचे परमभक्त आहे. आणि म्हणून माणसानं फक्त चांगलं राहून चालत नाही. माणसानं चांगलं तर राहायचंच आहे, तरच तो माणूस ना. तर पशु आणि माणूस याच्यात फरक काय राहिला? आम्हाला असं वाटतं आम्ही कुणाच्या अध्यात्म मध्यात आमचं सगळं छान व्हायला पाहिजे. होणार नाही. तुम्ही कुणाच्या अध्यात्म मध्यात काही उपकार करत नाही कुणावर. अध्यात्म मध्यात नसलंच पाहिजे, तरच तुम्ही मनुष्य. दॅट इज द बेसिक रिक्वायरमेंट. त्याच्यात काय सांगता, एवढा अध्यात्म नाही मध्यात नाही, काय दिवे लावले एवढे मोठे? नसलंच पाहिजे. तेवढ्यानं काम भागणार नाही. तेवढं तर असावंच. त्याहून अधिक जीवनामध्ये भक्तीला स्थान असावं. भगवत भक्ती हे उत्तम, त्याहीवरी सत्समागम. काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा.
श्रीराम. समर्थ तर म्हणतात भक्ती पण पुरेशी नाही रे बाबांनो, ती तर करा त्याच्याहून श्रेष्ठ आहे सत्समागम. काळ सार्थक हाची परमलाभ जाणावा. आणि म्हणून काही लोकांना असं वाटतं आम्ही कुणाचं काही वाकडं केलं नाही, आमचं कोणी काही वाकडं करणार नाही. 2 दिवसापूर्वीची कथा सांगायची बरंच गरज आहे. या लोकांनी कुणाचं काय वाकडं केलं होतं? काही वाकडं केलं होतं? मारले गेले ना? का मारले गेले? याचं कारण हेच आहे, हनुमंतरायांचं कवच नाहीये, रामरक्षेचं कवच नाहीये, किंवा असेल तर ते पुरेसं नाहीये. रामरक्षा म्हणून टाकली तर कवच पण म्हणून पडलं. तेवढ्या पुरतं होतं, नंतर गेलं. भीमरूपी म्हणून टाकली, जोपर्यंत म्हणत होता तोपर्यंत हनुमंतांचं कवच होतं, म्हणून टाकलं. ते पण म्हणाले तुला पण मी टाकलं. अरे मोठे मोठे धर्मप्रचारक वगैरे काम करणारे लोक आत्महत्या करतात. हिंदुत्वाचं काम करणारे लोक आत्महत्या करतात. मी कुठं निर्देश करतोय आपल्याला माहित असेल, त्या व्यक्तीबद्दल मला खूप मान आहे, सन्मान आहे. नाव घ्यायचं नसतं सगळ्यांचं, पण अचानक आत्महत्या का झाली? काय असं झालं? छोटस कर्ज होतं म्हणे आणि आत्महत्या केली. अरे का? तुम्ही प्रचार प्रसाराचं काम करता, पण जीवनामध्ये उपासना आहे का तुमच्या? वर्क इज वर्शिप म्हणणं सोपं आहे, ते विवेकानंदांनी म्हणावं, आपण नाही म्हणायचं. पण त्यांचं वर्क इज वर्शिप होती. आम्ही वर्क इज वर्कशॉप करून टाकतो. ही आमची स्थिती आहे. समर्थांनी तर म्हटलं यत्न तो नॉट ओनली वर्शिप, देव जाणावा. एक 1 स्टेप अहेड. नॉट ओनली वर्शिप बट गॉड हिमसेल्फ. यत्न तो देव जाणावा, वर्क इज गॉड, असं समर्थ म्हणतात. यत्न तो देव जाणावा आहे ना, पण भावार्थ काय आहे त्याचा? अचूक यत्न करवेना, तेने केले ते सजेना. अचूक यत्न म्हणजे भगवंताच्या अधिष्ठानावर केलेलं कर्म म्हणजे यत्न आहे. कर्म आणि यत्न याच्यातला हा फरक आहे. समर्थांना अभिप्रेत असणारा, डिक्शनरीत बघाल तर ही व्याख्या नाही मिळणार त्याची. समर्थांनी ज्या यत्नाला देव म्हटलं तो कोणता यत्न आहे, ही व्याख्या आहे. भगवंताला अधिष्ठानभूत ठेवून केलेलं कर्म, ते कर्म न राहता समर्थांच्या शब्दामध्ये बोलायचं तर यत्न होतो. यत् करोषि यद अश्नासि, आता भगवद्गीता येणार आहे विषय, ती किती सांगता येईल माहिती नाही, म्हणून आता संदर्भ घेऊन सांगतोय. म्हणून विदुरांकडं फक्त बुद्धिमत्ता नाहीये, फक्त नीतिमत्ता नाहीये. विदुरांकडे विशेष गोष्ट आहे भगवत प्रेम. आणि ते भगवत प्रेम असल्यामुळं त्यांची कोणतीच नीती चुकत नाही. आणि पांडव बरोबर विदुरांच्या मार्गदर्शनाखाली सुटले. सगळ्यांचा समज असाच झाला की कुंती सहित पांडव मारले गेले आणि तो कुलोचनही मेला. पण मुळात तसं झालेलं नाहीये. आणि पांडव सुटले आणि त्या नावेमध्ये बसून ती नाव पार करतात, नावेतून नदी पार करतात आणि पुढे निघतात. गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, राधा रमण हरी गोविंद जय जय, राधा रमण हरी
नदी पार होतात. जंगलातून प्रवास केला आहे. जंगलातून प्रवास कसा केला माहिती आहे? तसाच केला जसा विवरातून प्रवास केला. म्हणजे कसा? भीमाच्या खांद्यावरती कुंती माता, त्याच्या दोन बगलेमध्ये दोन पोरं, नकुल सहदेव, आणि दोन दंडांवरती दोन भावांना घेतलेला आहे, युधिष्ठिर आणि अर्जुन. आणि भीम एकटा धावतोय. ह्याला म्हणायचं भीम. आपल्याला फक्त सध्या छोटा भीम माहिती. तर तेवढं तरी माहितीये, काही हरकत नाही. व्याकुळ झालेली ही सगळी मंडळी अर्धी तर अशा स्थितीत झोपलेली आहे. भीम एकटा धावतोय. भीमही थकला. मनामध्ये एका ठिकाणी सगळ्यांना उतरवलं. सगळे म्हणतात भीमा खूप तहान लागलेली. हा बिचारा धावतोय, सगळ्यांना तहान लागली. पण तो बिचारा नाहीये ना, तो भीम आहे. सगळ्यांना ठेवलं, मातेला ठेवलं. लवकर जवळपास कुठे जलाची सोय आहे का पाहतो म्हणाला. गेला. जलाशय मिळालं. स्नान केलं छान. पाणी भरपूर प्यायला. आपल्या उत्तरीयामध्ये पाणी घेतलं असं, कारण त्यांना एवढी शक्ती नाही इथपर्यंत चालत यावी. आणि ते उत्तरीयातलं पाणी घेऊन तिथे गेला. पण त्याला काय दिसलं? सगळे थकले भागलेले गाढ झोपी गेले. आयुष्यात पहिल्यांदा भीम रडलेला आहे. नंतर आणखी एकदा रडणार आहे. दोनदाच. भीमासारखा वीर पुरुष कधी रडत नाही. पण मातेची अवस्था बघितली आणि त्याला राहवलं. या वयामध्ये माझ्या मातेला सुख मिळावं
म्हणून मी पुत्रांनी प्रयत्न करायला हवा. आणि काय माझ्या मातेची अवस्था आहे, तिला सुखात ठेवण्याच्या लायकीचा मी राहिलो नाही. असे विचित्र दिवस आमच्यावर आले म्हणून खूप शोक केला भीमाने. आणि तसंही आपण पाहिलेलं आहे की आईची ओढ ह्या मुलाला सगळ्यात जास्त आहे लहानपणापासून, बरोबर. खूप शोक केला. हिडिंब नावाचा एक राक्षस दुरून हे सगळं पाहत होता. त्याला एक बहीण आहे, तिचं नाव आहे हिडिंबा. तो म्हणाला जरा बघून ये काय आहे प्रकरण. बऱ्याच दिवसांनी गोडधोड खायला मिळेल असं दिसतंय. आता राक्षसांचं गोडधोड हेच. हिडिंबा तिथं जाते. सगळे झोपलेले, भीम एकटा जागा आहे. वेदव्यासाने भीमांचं वर्णन असं केलंय, बळाचा आणि सौंदर्याचा पुतळा म्हणजे भीम आहे. आणि ह्या भीमाला पाहून हिडिंबा मदन पीडित झाली. ती म्हणाली या रूपात जर मी गेले तर तो माझ्याकडे बघणार पण नाही. म्हणून तिने मोहक रूप धारण केलं आणि मोहक रूप घेऊन त्याच्या जवळ जाते आणि प्रेमालाप करायला लागते. आता ते सगळे प्रेमालाप मला सांगता येणार नाही आणि मला त्याच्यात रुची पण नाही. ज्यांना इच्छा असेल त्यांनी ग्रंथ बघावा. कोणता अध्याय आणि कोणता पर्व मी तुम्हाला सांगतो. आधी पर्वात चाललेला आहे. खूप प्रेमालाप केले तो म्हणतो काय कटकट सुरू आहे. आणि शेवटी खरं खरं भीमाला सांगितलं मी राक्षसी आहे, माझ्या भावाने तुम्हाला मारण्यासाठी म्हणून मला इथं पाठवलेलं आहे. आता त्याच्यापासून तुमचं मी रक्षण करते. त्याच्यापासून मी तुम्हाला वाचवते. भीम म्हणतो मी कुणाला भीक घालत नाही. येऊ दे, त्याला काय करायचं ते करू दे, बघतो. हिला वेळ का लागतोय. नेहमी पटकन परत येणारी ही पटकन काम करणारी माझी बहीण आज काय एवढा वेळ लावतीये. म्हणून हिडिंब स्वतः तिथं पोहोचला आणि त्याला काय दिसलं, अगदी लाडी गोडीमध्ये बोलणारी आपली बहीण त्या युवकाशी ही हिडिंब नावाच्या राक्षसाला दिसली. त्याला क्रोध आला आणि तो आपल्या बहिणीला मारायला गेला. तसा तो मारायला गेला, भीम मध्ये पडला आणि दोघांमध्ये भयंकर युद्धाला प्रारंभ झाला. आता इथे झोपलेले हे सगळे आहेत, त्यांच्या जवळ युद्ध नको. म्हणजे झोपलेले हे सगळे म्हणजे कोण. हे सगळे असा हात झाला माझा. ही बिचारी सगळी झोपलेली म्हणते याच्या जवळ युद्ध नको. दूर त्याला नेलं. प्रचंड भयंकर युद्धाला प्रारंभ झाला. पण हा इतका प्रचंड आवाज आहे की त्यामुळं हे झोपलेले सगळे उठले. सगळे पाहायला लागले झालं काय. भीम दिसत नाहीये आणि ही कोण महिला इथे येऊन थांबली. कुंतीनं विचारलं हे लावण्य लतिके तू कोण आहेस बाई आणि इथं काय करतेस. तिनं सगळं काही कथन केलं. मी इथं कोण आहे, कशासाठी आले आहे. आता हे सर्व पांडव उरलेले 4 युद्ध झाले त्या ठिकाणी गेले. ते म्हणाले यांचं चालू द्या, यांच्या गप्पा चालू आहे, आम्हाला तिकडे इंटरेस्ट आहे, आम्हाला तिकडे जायचंय. युद्धाच्या ठिकाणी 4 जण गेले. युद्धाचा काही निकाल लागत नाही बघून अर्जुन म्हणाला भीमा अरे याला मी संपवतो. आपल्याला एका ठिकाणी फार वेळ थांबता येणार नाही. माझी मदत हवी असेल तर सांग. भीमाला राग आला.
मला आणि मदत पण नको आणि मुदत पण नको. भीम असा भडकला, आपल्या अर्गळेसारख्या मांडीवरती त्याला असा उचलला आणि मधून काटकन त्याचा कमरेतून तोडून टाकला. तो पिवळायला लागला. त्यानंतर त्याच्या देहाचे दोन तुकडे फाळके करून टाकले आणि फेकून दिलं आणि युद्ध थांबलं. असा भयानक संहार झाल्यानंतर सर्व पांडवांना आणि आईला घेऊन भीम पटपट निघाला पुढं. ही हिडिंबा पण मागून यायला लागली. भीम म्हणाला, मॅडम आता पुरे, तुम्ही नका येऊ आमच्या बरोबर. तेव्हा ही हिडिंबा कुंतीकडे पाहून म्हणते, कुंती, तू पण स्त्री आहेस, मी ही स्त्री आहे, आणि स्त्रीला मदनाची बाधा किती त्रास देते हे तुलाही माहिती आहे. तेव्हा मी तुझ्या या पुत्रावर, भीमावर लुब्ध झालेली आहे. त्याला वर रूपामध्ये पाहतीये, तो मला हवाय, आणि माझ्या मायावी शक्तीचा उपयोग तुम्हा पांडवांना नक्की होईल. तेव्हा माझा अभेद केला न जावा असं अगदी अजिजीनं तिनं म्हटलं. तेव्हा कुंती प्रेमानं भीमाला म्हणते, भीमा, या शरण आलेल्या स्त्रीची प्रणय याचना अमान्य करू नकोस. भीमानं युधिष्ठिराकडे बघितलं. युधिष्ठिर म्हणतो, देहाचं रक्षण करणं महत्वाचं आहे. म्हणजे भीमाच्या देहाचं काय रक्षण, तो जगाचं रक्षण करतो. आम्हा उरलेल्यांच्या देहाचं रक्षण हा संदर्भ आहे. आमच्या देहाच्या रक्षणाचं महत्व आहेच, पण धर्माचंही तितकंच महत्व आहे. स्वतःहून शरण आलेल्या स्त्रीचा अभेर पुरुषांनी करू नये असा धर्म आहे. तू हिचा स्वीकार कर. पण हिडिंबेला म्हणतो, हिडिंबे, दिवसभर तुम्ही कुठं विहार करायचा तिथं विहार करा, रात्री भीम आमच्या जवळ पाहिजे. रात्री तो आम्हाला आमच्या जवळ हवा, आणि एक पुत्र प्राप्त होईपर्यंत तो तुझ्या बरोबर दिवसभर तू म्हणशील तिथं फिरेल. एक पुत्र त्यांनी तुला प्रदान केला, त्यानंतर भीम आमच्याकडे सदैव राहील. त्याची दुसरी बाजू ही, तुला तुझ्या मुलाबरोबर आमच्या बरोबर राहता येणार नाही. पण हे बोलायचं नसतं, कारण तू राक्षस कुळात दिलेस, तुला काय आम्ही आमच्या बरोबर घेऊ शकत नाही. पण हे काही तो बोललेला नाही, मी माझ्या वतीनं सांगतोय. तिनं ते काहीच मिळत नव्हतं, हा मिळतोय तरी काय नाही म्हणते ती. तिनं मान्य केलं आणि वनामध्ये, पर्वतावरती, गुहेमध्ये, दरीमध्ये, वाटिकेमध्ये, जिथं तिथं हिनं आपल्या मायावी शक्तीनं भीमाला बुडवत नेलं आणि विहार करताय. आणि कालांतरानं त्यांना एक महाबलाढ्य असा पुत्र झाला. प्रचंड देह, विकट रूप, बोजड असं केशहीन मस्तक आहे. डोकं घटासारखं आहे म्हणून घट, आणि शोधून पण केस सापडणार नाही म्हणजे उत्कच, म्हणून घटोत्कच असं त्याचं नाव ठेवलं. त्या मुलाचं नाव ठेवलं घटोत्कच. पांडवांचा प्रथम पुत्र, पहिला पुत्र, सगळ्यात मोठा, द्रौपदीच्या पुत्रांच्याही पेक्षा मोठा, सुभद्रेच्या पुत्रापेक्षाही मोठा, अन्य अर्जुनांच्या पुत्रांपेक्षाही मोठा असा हा घटोत्कच उत्पन्न झाला. घटोत्कच पांडव प्रेमी निपजला आणि मुळात तो कुरुवंशी आहे, कारण तो भीमाचा पुत्र आहे. आणि लहानच बाळ, ते लहान म्हणजे तसं थोराडच होत, एकदम मोठं झालं क्षणार्धात. आणि पांडवांना आणि कुंतीला भेटवलं. घटोत्कच म्हणतो, अरे मी रावण आणि इंद्रजितासारखा सामर्थ्यवान आहे, मी धिप्पाड आहे, महाबली आहे, आणि महत्वाच्या कार्यामध्ये मी माझ्या पित्याच्या पुढे राहून तुम्हाला मदत करेन. खरं म्हणजे
हा घटोत्कच म्हणजे अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी इंद्रानं उत्पन्न करवलेला भीमाद्वारे असणारा हा राक्षस आहे. अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी याला इंद्रानं उत्पन्न केलं. कसं ते पुढे पाहणार आहोत 7व्या दिवशी. पांडव वेगामध्ये वन उपवन नदी डोंगर पहाड नगर पार करत करत पुढे निघाले आणि एकदम एके ठिकाणी भगवान वेदव्यास त्यांना भेटतात. पांडवांना पराकोटीचा आनंद झाला. त्यांनी पांडवांना धीर दिला आणि म्हटलं, कुंतीला म्हटलं, कुंती, हा युधिष्ठिर तुझा प्रथम पुत्र भीम आणि अर्जुनांच्या बळावर एक दिवस या भारतवर्षाचा सम्राट होईल. तुझे सर्व पुत्र धर्मनिष्ठ आहेत. सुखाची प्राप्ती तुला करवतील. थोडा धीर धर. आणि वेदव्यास स्वतः या 6 जणांना एक चक्रा नावाच्या नगरीमध्ये घेऊन आले. तसे यांचं वेषांतर आहे. ब्राह्मणाच्या वेशामध्ये सगळे आहेत. व्यासांनी दाखवलं, इथं महिनाभर तुम्ही या ब्राह्मणाच्या घरी राहा, बापटांकडे राहा. बरं, आम्हाला आठवडाभरच आहे, तुम्हाला किती मला माहिती नाही. तिथं महिनाभर होता. यांच्या घरी महिनाभर राहायचं. नंतर मी पुन्हा प्रकट होईल आणि पुढे काय करायचं ते सांगेन. आणि वेदव्यास भगवान अंतर्धान पावले. वेदव्यास भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भिक्षा मागून पांडव राहू लागले. भिक्षा आणल्यानंतर कुंती माता त्या भिक्षेचे 2 समान भाग करत असे. 2 भागातील एक पूर्ण भाग हा भीमासाठी वेगळा दिला जात असे आणि उरलेल्या भागामध्ये पुन्हा 5 समान भाग करून 4 पांडव आणि कुंती स्वतः जेवत असत. आता भीम कर्तृत्ववान आहे तर त्या प्रमाणामध्ये सगळं त्याचं असणार आहे. नको नको नको, अर्धी वाटी पाव वाटी, इतकंच तितकंच असतं ना हल्ली. खूप गमती जमती. तर वाटी असती की वाटुकली म्हणायची एवढीशी असते, त्याच्यात पण अर्ध करा म्हणतात. गडावर तर आम्हाला किती अनुभव येतो. वाढताना जायचं वाढत, भात एवढा मोठा तो असतो, वाढत जायचं मागून, बुवा बुवा या वाढायला. कंबरडं मोडतं ते वाढता वाढता. परत ते उचलायचं, मागं जायचं. हा वाढायला लागल्यानंतर ओ एवढंच वाढा. वाढत जायचं मागून, बुवा बुवा या वाढायला. कंबरडं मोडतं ते वाढता वाढता. परत ते उचलायचं, मागं जायचं. हा वाढायला लागल्यानंतर ओ एवढंच वाढा. अरे ते वाढणाऱ्याला पण काय वाटत असेल याचा विचार करायला. बरं एवढं नाही घेतलं तर काय पोचणार आहे वरती. पण समोर आला तेव्हा तरी म्हणायचं ना एवढंच वाढा म्हणून. ते चालले पुढे तेव्हा काही नाही, निवांत चाललेलं आहे खाणं. पुढे गेल्यानंतर साक्षात्कार होतो, अरे आपल्याला एवढंच लागणार आहे अजून, या 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 परत. भीमाला अर्धा वाटा लागतो, आम्हाला अर्धी वाटी लागते. हा भीम आणि आमच्यातला फरक आहे. जय जय रघुवीर समर्थ. एक दिवस असं झालं, भीम आईच्या जवळ आहे. मी तो म्हणाल नाही आज मला आईच्या जवळ थांबायचं आहे, जा तुम्ही 4 जण जा भिक्षा मागून आणा. ठीक आहे म्हणाले, असू द्या असू थांब इथे. आता लाडका तर आहे, लाडका बसला आईच्या जवळ. 4 जण गेले भिक्षा मागायला. ज्यांच्या घरी हे राहिलेले आहेत त्यांच्या घरामध्ये रडारड सुरू झाली. कुंती पाहते, थोडा कानोसा घेते
तसं महिलांना कानोसा घेणं जन्मजात अभ्यास, पण सगळ्या मान्य करतायत, मोठे पण आहेत. कानोसा घेतलाच पाहिजे. अरे हो, कानोसा घेते काय रडतायत हे? कारण ह्यांच्या घरामध्ये कुणी कुणाला चापटी मारली म्हणून रडारड होणार नाहीये. पुरुष म्हणतोय, करता पुरुष, अगं पतीचं हे कर्तव्य असतं, मला थांबू नका, मी चाललोय. रडत रडत त्याची पत्नी म्हणते, नाथ असं करू नका, मला पातिव्रत्य धर्माचं पालन करू द्या आणि मला विधवा राहायचं नाहीये, मला जाऊ द्या. तिला काहीच कळत नाही, चाललंय काय नेमकं हे. मुलगी थोडी मोठी आहे वयाने, थोडंफार समजेल अशा वयाची मुलगी आहे आणि अगदीच न समजणाऱ्या वयाचा छोटा मुलगा आहे. ती मुलगी म्हणते, मुलगी तर पराया धन आहे, मला पुढे जाऊ द्या, पण तुम्ही इथं राहा. तो छोटा मुलगा दंडुका हातात घेतो, तलवारी सारखा असा. तर ब्राह्मणाच्या घरात तलवार आणि कुठून? दंडुका घेतला तलवारी सारखा आणि म्हणतो, त्या राक्षसाला मी मारतो, मला जाऊ द्या. छोटा मुलगा. कुंती येते तिथं आणि विचारते, काय झालंय नेमकं? त्या ब्राह्मणाने रडत रडत सगळं सांगितलं. तो म्हणतो, आमचा इथला जो राजा आहे तो नाकर्ता आहे. वेत्रक्रिय गृह नावाच्या वाड्यामध्ये तो नुसता झोपा काढतो. हा आमचा मुख्य राजा, पण मग नगराची रक्षा कुणी करायची म्हणून बकासूर नावाच्या राक्षसाला त्यांनी नेमलंय. आणि बकासूर, त्याचं मूळ नाव बक, राक्षस म्हणून असुर जोडलं त्याला. या बकासुराला पोसायचं आहे, तर त्याला काय लागतं? रोज 20 खंडी तांदळाचा भात, 2 रेडे लागतात, 1 माणूस लागतो. आणि एवढं सगळं राजा पुरवत नाही, आम्हाला द्यावं लागतं. मग आम्ही आमच्यामध्ये आज याची पाळी, आज याची पाळी असं एकमेकांमध्ये वाटून घेतलंय. आज आमच्यावर आलेलं आहे आणि म्हणून हे सगळं चालू आहे. असं म्हटल्यानंतर कुंती एकदम म्हणते, मला 5 पुत्र आहेत. एक पुत्र तर अर्धांड आहे, महाबलवान आहे आणि मंत्रसिद्ध आहे. आता त्यांना भासवते की हे ब्राह्मण पुत्र आहेत म्हणून मंत्रसिद्ध आहे जोडून दिलं त्याला. हे मंत्रसिद्ध आहे माझा मुलगा, तोच जाईल. आतापर्यंत त्यांनी अनेक राक्षसांना मारलेला आहे, याही राक्षसाला तो मारेल. भोवती खूप होतं, कर्तव्य अकर्तव्याची खूप चर्चा आहे, ते सगळं सांगत बसत नाही. पण कुंती त्या लोकांना तयार करवते, माझाच पुत्र जाईल. आणि 4 पांडव भिक्षा घेऊन घरी येतात. युधिष्ठिराला तिनं सांगितलं, अर्जुन आणि नकुल सहदेवांच्या समोर. तिनं भीमाला गृहीतच धरलेला आहे. तो काय नाही म्हणतोय, तो म्हणेल व्हेरी गुड. त्यामुळं युधिष्ठिराला सांगितलं. युधिष्ठिराने विरोध केलेला आहे सुरुवातीला. तो म्हणतो, आई अगं तू कसली आई आहेस? आपल्या मुलाला मृत्यूच्या तोंडात टाकतेस काय? आणि आपलं सगळ्यांचं भीमावर तर निर्भर आहे, तुला माहिती आहे ना? आणि त्यालाच तू त्या राक्षसाकडे पाठवतेस. असं म्हटल्यानंतर कुंती म्हणते, युधिष्ठिरा, अरे कृतज्ञता ही गोष्ट फार महत्वाची. कृतस्य प्रतिकर्तव्यम एष धर्म सनातन. हे रामायणातीलही तत्व आहे आणि महाभारतातलंही तत्व आहे. कृतस्य प्रतिकर्तव्यम एष धर्म सनातन. कृतज्ञ असणं म्हणजे धर्माचं पालन करणं आणि कृतज्ञ असणं म्हणजे अधर्म पालन करणं. तेव्हा या ब्राह्मणांनी आपल्याला वास्तव्याला ठेवून घेतलेलं आहे.
आपण त्यांचं देणं लागतो. आपण काय दिलं आतापर्यंत त्यांना? आता ही भगवंताने संधी आपल्याला आणून दिलेली असं समज आणि आपण आपलं कर्तव्य पूर्ण करूया. आणि भीमाच्या बाबतीत जर तू म्हणत अशीत राहील लाक्षागृहाचा प्रसंग त्या सगळ्यांना आणलं ना त्यांनी, आणि हिडिंबवध या दोन प्रसंगांना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास या भीमावर आहे की तो या असुराला संपवेल. इतका हा बलवान आहे आणि म्हणूनच त्याला पाठवायचं मी ठरवलं. त्याच्यातून दोन गोष्टी साध्य होतील. प्रतिकर्तव्य पूर्ण होईल, परतफेड उपकाराची, आणि दुसरे म्हणजे धर्मकृत्य होईल. धर्मकृत्य कसं? जेव्हा क्षत्रिय ब्राह्मणाला मदत करतो त्यावेळेला त्याला परम पावन लोकांची प्राप्ती होते. तोच जर क्षत्रिय दुसऱ्या क्षत्रियाला मदत करेल तर त्याला इहलोकामध्ये अपार कीर्तीची प्राप्ती होईल. हाच क्षत्रिय जर वैश्याला मदत करेल तर प्रजानुरंजन करण्यामध्ये तो यशस्वी होतो. आणि शूद्राला जर क्षत्रिय मदत करेल तर त्याला पुढचा जन्म समृद्ध कुळामध्ये येतो. याच्यातून धर्मलाभ सुद्धा आहे. हे सगळं ऐकल्यानंतर युधिष्ठिरानं सुद्धा दुजोरा दिला. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, अर्जुन हे तर देवपुत्र आहेत, पण त्यांची आई सुद्धा काय तोडीची आहे बघा. मला एक गोष्ट विचारावीशी वाटते. पाच मुलं आणि आई यांच्यातला हा संवाद आणि आमच्या घरातला आई आणि मुलाचा संवाद, आमच्या मुलांचा आणि आईचा संवाद काय असतो? हल्ली डबा खाल्ला का? अर्धाच का खाल्ला? अभ्यास केला का? पोट भरलं का? स्कूलला कसा जाणार? परत कसा येणार? रिक्षा करून देऊ का? रोड क्रॉस करून देऊ का? शिकवणीला क्लासमध्ये सोडायला येऊ का? क्लासमधून आणायला येऊ का? प्लीज जरा अभ्यास करतोस का? बघा, मी जे बोलतो त्यात काही अतिशयोक्ती आहे? बर, शाळेतल्या जाणाऱ्या मुलांची ही अवस्था, मोठ्या मुलांची काय अवस्था आहे? त्यांच्याशी आई कशी बोलते? लग्न व्हायच्या आधीचा विषय बोलतो. आज कोणती ड्युटी आहे? मॉर्निंग की आफ्टरनून? नाईट ड्युटी आहे का? ऍसिडिटी वाढेल. मॉर्निंगला तुला किती वाजता गजर लावून द्यायचा आहे, उठवायचा आहे? अरे याच्या पलीकडे संवादच नाही. आणि मुलाचं लग्न झाल्यानंतर तसाही संवाद राहत नाही, विसंवाद राहू शकतो. अशा आया आणि अशी मुलं आणि हम हिंदू राष्ट्र बनाएंगे, अरे काय ठेवलं का तिथं? या हार घाला, झालं हिंदू राष्ट्र तुमचं, झाले विश्वगुरु. जोपर्यंत कौटुंबिक वैचारिक स्तर वाढणार नाही, सामाजिक वैचारिक स्तर कसा वाढेल? सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांच्या घरामधली अवस्था आहे, बाकीच्यांचं तर सोडूनच द्या. सुसंस्कृत म्हणवणारी, कुलवंत म्हणवणारी, स्वतःचा अमुक गोत्र आणि तमुक गोत्र सांगण्यामध्ये अभिमान धरणाऱ्या लोकांची ही अवस्था आहे. ज्यांना माहितच नाही म्हणून कश्यप सांगतात, अशा लोकांबद्दल तर बोलायचा प्रश्नच नाहीये.
त्यांच्या घरामध्ये असे संवाद आहेत. अरे कुंती आणि युधिष्ठिर आणि भीम आणि यांच्यातले संवाद बघा कुठल्या स्तराचे. याचा अर्थ त्यांच्यामध्ये मगाशी म्हटले ते संवाद होत नव्हते असं नाही, तेही व्हायचे थोडेफार, पण हे संवाद व्हायचे ना. धर्म काय, अधर्म काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय, दायित्व काय, हे संवाद घरातले का बंद झाले? कारण आईलाच माहित नाही दायित्व काय, कर्तव्य काय, मुलाला कुठून सांगणार? महाभारत काय शिकवतं आम्हाला? कौटुंबिक संवाद कुठल्या स्तराचे असायला हवे ते शिकवतं. काय जीवन आपण जगत आहोत? अरे त्या पशु पक्ष्यांना बोलता येत नाही म्हणून त्यांना सुद्धा जर बोलता आलं ना तर ते सुद्धा आज आमच्या घरात जे संवाद चालतात तसंच बोलतील. त्या स्तरात आमचं जीवन आहे आज. त्या प्रकारचं जीवन आपण जगत आहोत. इकडं आमचं भानच नाहीये. आणि आई वडिलांचं हे दायित्व आहे की आपली स्वतःची वैचारिक, बौद्धिक आणि नैतिक उंची वाढवणं. ही जर उंची आम्ही वाढवली तर मुलांमध्ये ते गुण संक्रमित होतील. फक्त सांगून आणि ऐकून होत नाही, ते गुण संक्रमित व्हायला हवेत मुलांमध्ये, तेव्हा ते होतील. चिंचवडचे चापेकर माहिती आहेत? 3 मुलं एकाच वेळी फाशीला गेली. 3 मुलं. का? भारत मातेच्या रक्षणासाठी रँडचा खून केला. 3 मुलं फाशीला गेली. फितुरी झाल्यामुळे सापडले, नाही तर सापडले नसते. 3 मुलं फाशीला गेल्यानंतर त्यावेळेला असणाऱ्या थोर अशा मार्गारेट नोबेल, ज्यांना भगिनी निवेदिता असं म्हटलं गेलं, त्यांना वाटलं की या थोर मातेला भेटायला हवं. 3 मुलं तिने आपली राष्ट्रासाठी अर्पण केलेली आहेत म्हणून त्या पुण्यात आल्या. पुणे म्हणजे चिंचवडला आल्या आणि त्या ह्या मातेला भेटल्या चापेकरांच्या. आणि आता दुभाषामध्ये वापरला असेल आणि म्हटलं मी तुम्हाला वंदन करते, राष्ट्रासाठी 3 पुत्र तुम्ही अर्पण केले. काय संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना दिले असतील. आणि मी तुमचं सांत्वन करायला आलेली आहे, आपण वाईट मानून घेऊ नका. तरुणी ताठी 3 मुलं एखाद्या घरातली जावीत, विचार करा त्या घरावर काय परिस्थिती येत असेल. काय उत्तर दिलंय? धन्य ती माऊली. धन्य तिचं उत्तर. तिचं उत्तर आहे नक्कीच मी दुःखी आहे, पण यासाठी नाही की माझी 3 मुलं गेली, यासाठी आहे की भारत मातेची सेवा करण्यासाठी अधिक मुलं माझ्याकडे नव्हती. ती जर असती तर तीही मी अर्पण केली असती आणि भारत मातेसाठी त्यांनाही असं दिव्य कार्य करायला प्रेरित केलं असतं. अशा माता निर्माण व्हायला हव्यात, मग अशी मुलं निर्माण होतील. आधी जिजाबाई निर्माण व्हायला हवी, मग शिवाजी येतील. राणूबाई व्हायला हवी, मग समर्थ येतील. कुंती असेल तरच पांडव असतील ना. आणि म्हणून या तरुण मुलींसमोर कोणते आदर्श तुम्ही ठेवायचे जेणेकरून त्या दिव्य माता होतील, त्यासाठी ही शिबिरं चालली आहेत. त्याचा किती परिणाम होईल ज्याच्या त्याच्या घेण्यावर आहे. घरामध्ये दिलेल्या संस्कारांचं रुजवण्याचं कार्य किती जोमानं चालतं त्याच्यावर ते आहे, पण प्रयत्न तरी सुरू आहे. म्हणून आमच्या घरातील कौटुंबिक चिंतनाचा आणि संवादाचा स्तर काय आहे. एखाद्या घरात गेलं पटकन लक्षात येतं काय स्थिती आहे, कुठल्या लेवलला आहे. का? ज्या प्रकारची चर्चा आहे त्या प्रकारचे श्लोक असणार आहे. आता क्रिकेटची चर्चा बाप आणि मुलगा करत असतील तेच करणार आहे. म्हणून आपल्या कौटुंबिक जीवनाचा स्तर वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे. महाभारत आम्हाला हे शिकवतं. धर्म काय, अधर्म काय, कर्तव्य काय, कर्तव्य काय,
याची चर्चा हे मायलेक करत आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.